आज संपूर्ण देशभरामध्ये राममय वातावरण झालेलं आहे। आज त्या निमित्ताने साताऱ्याच्या गोराराम मंदिरामध्ये देखील सजावट करण्यात आलेली आहे। हे मंदिर नारायण पांडुरंग आकटे हे यांनी 1835 साली बांधण्यात आलं। त्यानंतर तो वडिलोपार्जित या मंदिराचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला आणि सातारा शहराच्या मध्यावर असणारे हे मंदिर हे सातारा वासियांसाठी नेहमीच एक श्रद्धास्थान बनलेलं आहे। येस। मंदिर साधारण 200-225 वर्षापूर्वीचं आहे। पांडुरंग नारायण आकटे यांनी मंदिराची स्थापना केली। आमची साधारण 5वी ते 6वी पिढी आहे आणि इथं पूर्वांपार जसं चालत आलेला त्या काळापासूनचा उत्सव आहे तो अजून परंपरागत चालू आहे। आणि आत्ता 22 तारखेला जो श्रीरामाचा कार्यक्रम आहे अयोध्येमध्ये त्याच्या अनुषंगानं आमच्या मंदिरामध्ये म्हणजे अभिषेक आणि सकाळी 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत रामनामाचा जप आहे। नंतर रामरक्षा स्तोत्र आहे। नंतर 12:29ला महाआरती आहे आणि संध्याकाळी 5 वाजता भजनाचा कार्यक्रम आहे। गोराराम मंदिर हे नाव किंवा गोराराम मंदिर म्हणतात त्याचं कारण आमच्या मूर्ती ह्या संगमरवराच्या आहेत आणि सगळ्यात ह्याचं वैशिष्ट्य असं की रामाचा जन्मोत्सव हा सर्व ठिकाणी गुढीपाडव्यापासून म्हणजे ह्याच्यापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चालू होतो, पण आमच्या मंदिरामध्ये वसंत पंचमीपासून हा उत्सव चालू होतो। कारण आमच्या मूर्ती ह्या वसंत पंचमीच्या दिवशी या मंदिरामध्ये स्थापित झालेल्या आहे, त्यामुळे आमचा उत्सव हा पंचमीपासून चालू होतो आणि एकादशीला संपतो।